नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. महाराष्ट्रामध्ये 2-3 महिन्यापासून जो मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, मग आंदोलन असतील किंवा उपोषण असेल किंवा मराठा समाजाची एकजूट असेल, मराठा समाजाची गर्दी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरलेली मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी जी मागणी असेल आणि त्याच्या संबंधी जी संपूर्ण समाजाने दाखवलेली ताकद बऱ्यापैकी आपल्याला उल्लेखनीय करता येईल. आणि ही ताकद कशामुळे निर्माण झाली? आज जरांगे पाटलांसारखं एक सामान्य नेतृत्व अतिशय एक छोट्या गावामध्ये आणि अशिक्षित कुटुंबात जन्माला आलेलं जे नेतृत्व आज भल्या भल्या मोठमोठ्या ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष या राज्याचं देशाचं राजकारण केलंय, अक्षरशः त्यांच्या प्रसिद्धीपेक्षा किंवा त्यांच्या ग्राफपेक्षा आज जरांगे पाटलांचा ग्राफ अतिशय उंचावलेला आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. अस्वीकार आपल्याला करून चालणार नाही. आज जरांगे पाटलांची प्रसिद्धी, जरांगे पाटलांना जे महत्त्व, या गोष्टी पाहिल्या तर मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला सुद्धा कधी इतकी गर्दी झाली नव्हती. एवढी गर्दी जरांगे पाटलांच्या सभेला आपण बघतोय. हे कशामुळे होते? हा विश्वास कशामुळे निर्माण झाला किंवा मराठा समाज कशामुळे एकवटला, या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकला पाहिजे. पण ही गोष्ट पण आपल्या एक लक्षात आली पाहिजे की जेव्हा जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केलं, जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील लाठीचार्ज नंतर प्रकाश झोतात आले आणि इतक्या वर्षाची मराठा समाजाची जी काही मागणी आहे तिचा स्फोट झाला. जरांगे पाटलांनी काही हट्ट केले, त्यावरून जे काही मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र करण्यामध्ये जे जरांगे पाटलांना यश आले किंवा समाजाला यश आले, हे सुद्धा यामध्ये आपल्याला सांगावं लागेल. पण आपल्याला हे पण सांगावं लागेल की जरांगे पाटलांचं जेव्हा उपोषण सुरू होतं, त्याच्यानंतर जरांगे पाटलांच्या काही राज्यामध्ये सभा सुरू झाल्या छोट्या मोठ्या, आणि आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जरांगे पाटील बोलत होते, जरांगे पाटील सरकारच्या विरुद्ध बोलत होते. मराठा समाज आणि सरकारमध्ये हा संघर्ष आहे तोपर्यंत, म्हणजे इतक्या दिवस कोणी काय केलं, इतक्या दिवस का नाही कोणी काय केलं, या सरकारने नाही केलं, त्या नेत्यांनी नाही केलं, यांना का जमलं नाही, यांनी दिलं होतं त्यांना ते टिकावता का नाही आलं. आणि या सरकारच्या या सगळ्या म्हणजे आजच्या मागच्या भूतकाळातल्या या सरकारांनी, अनेक सरकारं महाराष्ट्रामध्ये येऊन गेली, अनेक नेते मुख्यमंत्री येऊन गेले, कोणालाच कसं मराठ्यांना आरक्षण देता आलं नाही. हा एक संघर्ष आपण पाहिला. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजामध्ये सुद्धा काही अतिशय गरीब लोक आहेत, मागासलेले लोक आहेत. याविषयी संपूर्ण राज्यातील जनता, मग ती कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्मातली असो, या सगळ्या लोकांना मराठा समाजाविषयी
सहानुभूती होती. आणि एक खेड्यातला माणूस, एक फाटका माणूस इतक्या मोठ्या व्यवस्थेपुढे लढतोय म्हटल्यावर सर्व जाती धर्मातील लोकांनी जरांगे पाटलांना समर्थन दिलं होतं. म्हणजे आपण त्यावेळेस जेव्हा सुरुवातीचा काळ तुम्ही आठवा जरांगे पाटलांचा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जरांगे पाटील प्रकाश झोतात आले तेव्हा अक्षरशः जरांगे पाटलांच्या सभेमध्ये ओबीसी नेते सुद्धा जाऊन बसत होते. आपण गावोगावी ओबीसी नेत्यांचे किंवा ओबीसी असलेले जे काही लोक आहे, समाज आहे, यांचे पोस्टर पण आपण पाहिले की आमचं या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ओबीसींचा पाठिंबा, धनगरांचा पाठिंबा, वंजारी समाजाचा पाठिंबा, वडार समाजाचा पाठिंबा, माळी समाजाचा पाठिंबा, मुसलमानांचा पाठिंबा, अशा अनेक जातींचे नावं आपल्याला घेता येतील की त्यांनी प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी जरांगे पाटलांच्या या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देऊ केला होता. अक्षरशः सर्व जाती धर्मातील लोक जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले होते. अख्खा महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला होता. जोपर्यंत जरांगे पाटील आणि सरकार, शासन इतकाच मर्यादित संघर्ष आपण बघत होतो. पण जसं जसं जरांगे पाटलांचं प्रसिद्धी वाढत गेली, जरांगे पाटलांचं पाठबळ वाढत गेलं, जरांगे पाटलांच्या मागण्या सातत्याने त्यामध्ये वाढ होत गेली. काही मागण्या मागं पडल्या, काही मागण्या पुढे आल्या आणि त्यातून जे जरांगे पाटलांनी ज्या काही गोष्टी आरक्षणापुरत्या मर्यादित बोलायला पाहिजे त्यांनी जेव्हा हे आरक्षण आम्ही घेणारच, आम्हाला 52% आरक्षण पाहिजे, आम्हाला 52% वरचं आरक्षण नको, आणि घेतलं तर आम्ही 27% रिझर्वेशन ओबीसींचं आहे त्यातूनच घेणार, आमचं इतक्या दिवस 70 वर्षाचं नुकसान झालं, आम्हाला आरक्षण आता मिळालंच पाहिजे आणि आम्ही ते ओबीसीच्या आरक्षणामधूनच घेणार, या गोष्टीचा आंदोलनावर अतिशय दूरगामी आणि विपरीत परिणाम झालेला आहे. हे जरांगे पाटलांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. मग जे ओबीसी समाज किंवा इतर घटक असतील, एससी असतील, एसटी असेल किंवा अन्य प्रवर्गातील जे लोक असतील, ते हळूहळू या आंदोलनापासून दूर जायला सुरुवात त्यांनी केली. मग ओबीसी नेते जे काही जरांगे पाटलांच्या सभेला जायचे, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जायचा, ज्या गावामधून जरांगे पाटील जाणार आहेत त्या समाजाचं गाव असेल तर लोक जेसीपीने जरांगे पाटलावर फुलं टाकायचे. मग धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज असेल किंवा दलित समाज असेल, मुसलमान समाज असेल, हे सर्व लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांचं अभिनंदन करायचे, कौतुक करायचे. उत्साह वाढण्यासाठी जरांगे पाटलांना जेसीपीने फुलं उधळत होती. ही सगळी लोक मराठा समाजाची नव्हती. पण जेव्हापासून जरांगे पाटलांनी ओबीसी मधून आम्ही आरक्षण घेणारच, या 27% मधूनच घेणार
आणि आमचं इतक्या दिवस आरक्षण खालंय, अशी जी जरांगे पाटलांची नको ती भाषा जेव्हा वारंवार यायला लागली, तेव्हा ज्यांनी जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, ते सगळेचे सगळे लोक बाजूला जायला सुरुवात झाली. नवे सर्वच जाती धर्माचे लोक आज मराठा समाजाच्या या आरक्षण आंदोलनापासून कोसो दूर निघून गेलेले आहेत. हे जरांगे पाटलांना समजलं असेल किंवा नसेल, हा जरांगे पाटलांचा प्रश्न आहे. पण ही गोष्ट का झाली हे सुद्धा जरांगे पाटलांनी पण समजून घ्यावं, किंवा मराठा समाजातील अन्य कुणी जरांगे पाटलांबरोबर असेल अशा लोकांना पण हे समजणं गरजेचं आहे. कारण सरकार आणि मराठा समाजामध्ये जे काही मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी जो काही संघर्ष होता, तो संघर्ष आता राहिलेला नाही. मराठा समाज आणि सरकार शासन ही लढाई आता राहिलेली नाही, उरलेली सुद्धा दिसत नाही. सरकार पूर्णचे पूर्ण यातून निष्ठून गेलेलं आहे. आणि हे कशामुळे झालं, याला कारण काय, या गोष्टी सुद्धा शोधल्या गेल्या पाहिजे. शासन, सरकार आणि मराठा समाज, जरांगे पाटील, हा संघर्ष अतिशय टोकाला गेला होता. आणि तो संघर्ष तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसणार नाही. तो पूर्णच्या पूर्ण मराठा समाज किंवा जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी समाज अशा प्रकारचा संघर्ष तयार झालेला आहे. त्यामुळं जरांगे पाटील जे काही त्यांना ज्या काही पाठबळ मिळालं, मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बरोबर आला. सकाळी 7 वाजेपासून रात्रीच्या पहाटे 4-5 वाजेपर्यंत जरांगे पाटलांच्या सभा होतात. हे जरांगे पाटलावर मराठा समाजाने दाखवलेले प्रेमच आहे. पण जेव्हा आपलं आरक्षणाचं जे काही आपण सरकारच्या विरुद्ध भांडत होतो, सरकारने मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही लढाई ओबीसींविरुद्ध कशी गेली याचा विचार सुद्धा जरांगे पाटलांच्या डोक्यात आला नाही. त्यामुळं जे काही 27% आरक्षण ओबीसी समाजाला मिळालेलं आहे, या आरक्षणाला धक्का लावताना 1000 वेळा विचार करावा लागतो. त्यामुळं मराठा समाजातील लोकांनी सुद्धा धैर्य आणि संयम पाळला पाहिजे की आपली लढाई दुसऱ्या कोणत्या वर्गाशी किंवा जातीशी, समाजाशी होऊ नये, याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. विनाकारण आपण दुसऱ्या समाजाला अंगावर ओढून, जो समाज आपल्या बरोबर होता, आपल्या मागणीसाठी तो आपल्या सभेमध्ये भाऊगर्दी करीत होता, तुमच्यासाठी लोक फुलांचा वर्षाव करत होते, सोशल मीडियामध्ये पाठिंबा देत होते, अनेक लोक तुम्हाला पत्र लिहून पाठिंबा देत होते, अनेक लोक तुम्हाला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. हे सगळं आता बंद झालंय. हे कशाचं घोतक आहे? विनाकारण जे काही आपण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींना दुखवलं, नको त्या गोष्टी आपण ज्या काही ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बाबतीत जी काही बोललोय, मग दोन्ही बाजूने असेल,
म्हणजे दोन्ही बाजूने हातपाय तोडण्याची जी काही भाषा झाली असेल, मग ओबीसी समाजाने केली असेल, मराठा समाजातील लोकांनी केली असेल, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. ही दोन्ही समाजांनी सुद्धा अशा प्रकारची भाषा करणं हे गैरलागू आहे. हे असं कोणीही करता कामा नये. आपल्या भाषेवर सुद्धा लोकांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे. शेवटी आपल्याला या राज्यामध्ये सर्वांना एकत्र राहायचे. इथं कोणीही कुठल्याही जातीचा दुश्मन नाही. त्यामुळं विनाकारण, निष्कारण, काही कारण नसताना आपण कुठल्या तरी समाजाला अंगावर ओढून घेतोय. ही गोष्ट सुद्धा कधी कधी या सगळ्या म्हणजे आपल्याला कधी कधी आपल्याबरोबर इतका समाज आहे, इतकी गर्दी आहे, मी ह्या गावात गेलो तो 10 लाख लोक जमा झाले, मी त्या गावात गेलो तर 150 एकर शेतीवर मी सभा घेतली, मी रात्री 12ला गेलो तरी 2 लाख लोक माझ्यासाठी हजर होते, मी पहाटे 3 वाजता गेलो तरी 1 लाख लोकांनी माझी मिरवणूक काढली. या गोष्टीची सुद्धा कधी कधी माणसाला झिंग चढलेली असते. मग त्या झिंगेमधून माणूस कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये किंवा पब्लिकच्या प्रोत्साहनासाठी, टाळ्यांच्या कडकडाटासाठी कधी कधी बोलण्यातून माणसाचा संयम सुटतो आणि आपल्याकडून जे काही नकोय ते असे शब्द कधी कधी बाहेर निघून जातात. तेच जरांगे पाटलांनी काही दिवसापूर्वी जे काही म्हटलं की आम्ही 70 वर्ष लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही घटकांना, जे मागासलेले, वंचित, शोषित, पीडित अशा वर्गाला जे काही आरक्षण दिलं, त्यांना एका उंचीवर आणून ठेवण्यासाठी जी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेचाच जरांगे पाटलांनी अपमान केलाय. लायकी तुम्ही ओबीसी समाजाचीच काढतात असं नाही. तुम्ही ज्या ज्या घटकांना आरक्षणातून लाभ मिळालाय, ज्या ज्या घटकांना आरक्षणातून सेवा सवलती मिळाल्या, अशा संपूर्ण समाजाचा अपमान करतात असंच यातून स्पष्ट होतंय. त्यामुळं जरांगे पाटलांनी ही किती मोठी चूक केली हे जरांगे पाटलांच्या लक्षात आली असेल तर चांगली गोष्ट होईल. भुजबळांबरोबर भांडण करण्याची गरजच काय होती? महिनाभर तर भुजबळांच्या विरुद्ध तुम्ही लागल तेवढा बोलत होता. भुजबळ एक शब्दही बोलले नाही. पण एखाद्या नेत्यावर जेव्हा तुम्ही वारंवार नको त्या गोष्टीमध्ये बोलायला लागाल तेव्हा त्या नेत्याचा पण संयम सुटतो आणि मग शेवटी जे नको ते व्हायचं काही राहत नाही. तरी पण तुम्ही अनेक गोष्टी ज्या काही एकेरी बोलतात, मर्यादा सोडून बोलतात, या गोष्टी पण चांगल्या नाही. तुम्ही एका इतक्या मोठ्या समाजाचं आज नेतृत्व करतात, इतक्या मोठ्या समाजाचं तुम्ही आयकॉन आहात. तुमच्यासाठी बेरात्री रात्री लोक हजारोच्या लाखोच्या संख्येने जमा होतात. या सगळ्या समाजाचं नेतृत्व करताना तुम्हाला अतिशय जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे. या समाजाचा विश्वास तुमच्यावर आहे. हे आंदोलन आता कुठल्या तरी चांगल्या वळणावर नेण्याची जबाबदारी सुद्धा जरांगे पाटलांवर आहे. त्यामुळं आपण इतक्या मेहनतीने इतक्या उंचीवर आणून ठेवलेलं जे आंदोलन आहे, जर ते आता भरकटलं तर तुम्ही केलेल्या मेहनतीवर पाणी फिरायला काही तास सुद्धा लागणार नाही आणि याचं खापर पूर्णच्या पूर्ण जरांगे पाटलांवर फुटेल. पण यामध्ये किती नुकसान जरांगे पाटलांचं होणार आहे यापेक्षा मराठा समाजाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.
कारण मागील काळामध्ये जे काही 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले हे अगदी शांततेमध्ये निघाले. कुठेही गालबोट या मराठा समाजाने लावलं नाही. आजही मराठा समाजाच्या या 58 मोर्चाची चर्चा होते, वाहवा होते. आणि जेव्हा अशा प्रकारचं वेगळं वळण, हिंसक वळण किंवा शाब्दिक चकमकी जेव्हा होतात त्यावेळेस मराठा समाजच बदनाम होतो. आणि पाठीमागे जेव्हा 58 जे काही मोर्चे झाले, ठोक मोर्चे झाले, यामधून जी काही लोकांना, मराठा समाजाला जी काही सहानुभूती निर्माण झाली होती तिच्यावर सुद्धा पाणी फेरण्याचं काम या अशा प्रकारच्या हिंसक वळणी झालेलं आंदोलन याच्यावर पाणी फेरलं जाईल. त्यामुळं बोलण्यामधून आणि आपण ज्या काही गोष्टी नको त्या बोलण्यामधून मराठा समाजाचं जर नुकसान झालं तर ही गोष्ट मराठा समाजाला परवडणारी नाही. लायकी आहे प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार किंवा सल्ल्यानुसार जो काही मागे घेताना सुद्धा आपण किंतु परंतु वापरला. मी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानुसार हा शब्द मी मागे घेतोय, पण भुजबळांना घाबरून घेत नाही, भुजबळासाठी घेत नाही. हे म्हणणं सुद्धा काही करण्याची गरज नव्हती. ही गोष्ट सुद्धा जरांगे पाटलांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि या बोलण्यातून नेमकं तुम्ही काय साध्य केलं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा आंदोलनाच्या दिशेने मग तुम्हाला जो काही तुमचं ध्येय आहे, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे इतकाच मुद्दा तुम्ही मर्यादित ठेवला पाहिजे. म्हणजेच मराठा आरक्षण मिळवायचे तुम्हाला, हा फोकस तुम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. इतर ज्या गोष्टी आहे, मग कोणाला दुखवायचं, याला दुखवायचं, त्याला दुखवायचं, याच्याशी भांडण करायचं, त्याच्याशी भांडण करायचं, विनाकारण दुसरे समाज अंगावर ओढून घ्यायचे, त्याच्यामधून तुमची दिशा भरकटलेली जाईल. ही सुद्धा गोष्ट जरांगे पाटलांनी लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते कसं द्यायचे हे सरकार ठरवेल. मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे, हे सरकारचं काम आहे. ते कशातून द्यायचे हे आपण जे काही ओबीसी समाजातून घ्यायचे किंवा याच्यातूनच पाहिजे, याच्यामुळं तुमच्या आंदोलनाची जी धार आहे ती संपूर्णपणे कमी झालेली दिसते. हे आंदोलन पूर्णच्या पूर्ण भरकटलेला विषय दिसतोय. त्यामुळं जरांगे पाटलांनी इतकं तरी म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे की या मोठ्या आंदोलनातून जे काही समाजाला काही समाज कल्याण होणार आहे, एखादी चांगली गोष्ट होणार आहे, ती आता चांगली होण्यासाठी तरी आपल्या भाषेवर, बोलण्यावर आणि एकेरी भाषेवर संयम ठेवला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. यातून कोणाला काय घ्यायचंय ते घेतील. आमची सर्वांची इच्छा आहे की मराठा समाजाच्या मागासलेल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.